सरकारच्या अधिसूचनेवरून एकीकडे भुजबळ आक्रमक झाले असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाने असहमती दर्शवली आहे। सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसींचं नुकसान होत आहे, या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचत नाही तोवर भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही, असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। तायवाडेंच्या या भूमिकेला भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलं आहे। जोपर्यंत आम्ही या निष्कर्षावरती येत नाही की या 25 आणि 26 तारखेच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजावरती कुठे अन्याय झालेला आहे, त्या दिवशीपर्यंत आम्ही कुठलीही भूमिका स्पष्ट करणार नाही। ज्या दिवशी आम्हाला वाटेल की सरकारने ओबीसी समाजावरती अन्याय केलेला आहे, त्या दिवशी आम्ही रस्त्यावरती उतरू। आपल्याला माहीत असेल की ज्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, त्या दिवशी सर्वात पहिले रस्त्यावरती येणारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ होता आणि आपल्या सर्व मागण्यांचा संघर्ष केला सरकारसोबत आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि जे काय आश्वासन सरकारने आम्हाला दिलं होतं त्या आश्वासनावर सरकार ठाम आहेत। माझ्या मते तरी आजपर्यंत याच्यामुळे ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही, त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही कुठलीही आंदोलनाची भूमिका घेत नाही। आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते, वेगवेगळे जातीचे, ज्यांना आम्ही जमवून घेतलं। आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार। पण जो हक्क कमी सिंपल आहे, दॅट सिंपल। एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाही आहे। ओबीसीचे असलेले 54% आणखीन तुम्ही 20-25% जर घुसवले आणि ते पण बलदंड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।